तर विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे। तर इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई यांच्या अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड श्रेणीतील जी पदे आहे ती भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 3/1/2024 ते 24/1/2024 पर्यंत। आणि तुमची जी परीक्षा आहे तर ती IBPS कंपनीकडून इथं घेण्यात येणार आहे। तर तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। तर इथं बघू शकता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे स्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील इथं दिलेला आहे। तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा परिचर आणि याच्या इथं 7 जागा आहेत आणि इथं वेतन पण दिलेलं आहे आणि इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत। तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे शिपाई, तर याच्या इथं 5 जागा आहेत। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे पहारेकरी, तर याच्या इथं 5 जागा आहेत। त्यानंतर परिचरसाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतर दप्तरीसाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे शवविच्छेदन परिचर, तर याच्या इथं 5 जागा आहेत। त्यानंतर प्राणीगृह परिचरसाठी इथं 3 जागा आहेत। त्यानंतर सफाईगार या पदासाठी इथं 2 जागा आहेत। त्यानंतर सर्वोपचार रुग्णालय धुळे स्थापनेवरील जो रिक्त पदांचा तपशील आहे तो पण इथं दिलेला आहे। तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे शिंपी, तर याची इथं 1 जागा आहे आणि इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे दंत परिचर, तर याची पण इथं 1 जागा आहे। त्यानंतर उद्वाहक चालकसाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतर वसतिगृह सेवक मेस सेवकसाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे कक्ष सेवक, तर याच्या इथं 31 जागा आहेत। त्यानंतर रुग्णपटवाहकसाठी इथं 2 जागा आहेत। त्यानंतर न्हावीसाठी इथं 3 जागा आहेत। त्यानंतर धोबीसाठी इथं 4 जागा आहेत। त्यानंतर शिपाई या पदासाठी इथं 5 जागा आहेत। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे चौकीदार, तर चौकीदारसाठी इथं 3 जागा आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा परिचरसाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे माळी, तर यासाठी इथं 1 जागा आहे। त्यानंतरची जी पदे आहे तर ती महिलांसाठी इथं आरक्षित आहे। यामध्ये महिला कक्ष सेवक तसेच आया तसेच महिला आया, तर यासाठी इथं 9 जागा आहेत। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे बाह्य रुग्णसेवक, तर याच्या इथं 4 जागा आहेत। त्यानंतर सुरक्षा व पहारेकरीसाठी इथं 3 जागा आहेत। त्यानंतर प्रमुख स्वयंपाकीसाठी इथं 4 जागा आहेत। त्यानंतर स्वयंपाकी तसेच सहाय्यक स्वयंपाकीसाठी इथं 2 जागा आहेत। त्यानंतर स्वयंपाकी सेवकसाठी इथं 5 जागा आहेत। त्यानंतरचे जे पद आहे ते आहे क्ष किरण सेवक, तर याची इथं 3 जागा आहेत। त्यानंतर सफाईगारसाठी इथं 24 जागा आहेत। तर एकूण इथं 137 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे। पण इथं 2 वरीलता दिल्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे इतकी वयोमर्यादा इथं देण्यात आलेली आहे। तर या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। त्यानंतर या पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर फक्त सफाईगार या पदासाठी तुम्हाला 7वी उत्तीर्ण लागेल आणि बाकी सर्व पदांसाठी तुम्हाला इथं 10वी उत्तीर्ण लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे परीक्षा शुल्क लागणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी इथं 1000 रुपये आहे। त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 900 रुपये लागणार आहे तुम्हाला परीक्षा शुल्क। त्यानंतर इथं तुम्हाला अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेले आहे। तर अर्ज सुरू होण्याची जी दिनांक आहे ऑनलाईन पद्धतीने तर ती 3/1/2024 आहे आणि याची अंतिम जी तारीख आहे तर ती 24/1/2024 आहे। तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।